नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी आलेलो आहे पनवेल मोह अड्ड्यामध्ये. मित्रांनो, बघू शकता आज आपल्या पनवेल अड्ड्यामध्ये बकासूरचं आगमन झालेलं आहे. मोहिल शेठ आणि वैभव मामा बकासूरला घेऊन चाललेले आहेत अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो, पैऱ्याचं बघायचं झालं तर आज बकासूरचा पैरा कोटच्या टिप्याबाईबरोबर आहे. तर मित्रांनो, आता चकड्यामध्ये झुपलेले आहेत. तुफानी फेरा होणार आहे बकासूर आणि टिप्याबाईचा. तर बघूया मित्रांनो, कशा प्रकारे दोन्ही नंदी पळत आहेत. आता बकासूरचा मोहिल शेठ बकासूरची सुट्टी करत आहेत आणि गाडी सुटलेली आहे मित्रांनो. बबलू चाचा गाडी आणत आहेत. बघू शकता किती जोराने बकासूर आणि टिप्याबाई पळत आहेत मित्रांनो. आणि आता फेरा होऊन आलेला आहे बकासूर. तर बघूया बकासूरची मुलाखत घेता येते का आपल्याला. मला तरी असं कळतं आहे की बकासूर देसाई अड्ड्यामध्ये जाणार आहे. इथून देसाई अड्ड्याला पण मोठी शर्यत जमलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, बकासूरला आता इथे बांधलेलं आहे आणि पब्लिक फॅन फॉलोविंग बघू शकता बकासूरची किती आजूबाजूला. तर मला तरी वाटते बकासूर आता निघेल लवकरच देसाई अड्ड्यामध्ये जाण्यासाठी. तर मोहिल शेठ बकासूर जवळ आहे. तर बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, महिला देखील बकासूरसोबत फोटो काढायला आलेल्या आहेत. एवढी बकासूरची क्रेज आहे. इतकी क्रेज मला वाटत नाही की बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाची असू शकते. तर बघूया मित्रांनो, आपणसुद्धा मोहिल शेठला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू. पण बघूया मित्रांनो कसं होतं. रणजित सर देखील इथे आलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, आता बकासूरला घेऊन चाललेले आहेत मोहिल शेठ. तर कुठे चालले आहेत तर मला तरी वाटते सावली मैदान देसाई अड्ड्याला चाललेले आहेत. तिथे एक मोठी शर्यत जमली अशी माझ्याकडे अपडेट आलेली आहे. बकासूर आणि आपला कोटकरांचा सर्जा, जो ट्रिपल इन द केसरी कोटकरांचा सर्जा आता पडणार आहे. बघू शकतो मित्रांनो, बकासूर आता बसलेला आहे पिकअपमध्ये आणि आता सावली मैदानात चालला आहे. हो, अड्ड्यात किती पब्लिक आले बघा मित्रांनो. वाशिवलीचा जॅग्वार आलेला